मंडळी, आई वडील म्हणजे मुलांसाठी देव असतात. ते मुलांना कधीही दुखवू शकत नाही. त्यांच्या एवढी काळजी कोणी करत नाही. त्यांना आपल्या मुलांच्या चुका पदरात घालता येतात असं लोक म्हणतात. पण काही ठिकाणी या उलट आहे, ते काळ बनून येतात. त्याचीच एक घटना आपण आज पाहणार आहोत, जिथे एका बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीशी जे केलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि सोबत रागही येईल. हे घडलं आपल्याच महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात. बघूया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतीन, तुम्ही पाहतात ते दणका. मंडळी, सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुका आहे. तिथल्या बनपुरी गावात दादू म्हणजेच नाना यमगर राहतो. त्याला 4 मुलीवर 1 मुलगा अशी एकूण 5 मुलं आहेत. त्यातलेच 2 लहान मुली, 10 वर्षाची सानिका आणि दुसरी 13 वर्षाची अनुजा. त्या दोघी शाळेत जायच्या, हसत खेळत राहायच्या. त्यांच्या शेजारीच त्यांच्या चुलत्याचं म्हणजे दादूच्या भावाचं कुटुंब राहत होतं. काकाचं घर असल्यामुळे मुलं तिथं खेळण्यासाठी जायची, पण त्यांना ते पटत नसत. त्यांनी त्या मुलीवर आरोप केला आणि दादूला सांगितलं की त्याच्या दोन्ही मुलींनी मिळून त्यांच्या घरात चोरी केली. यात महत्त्वाचं म्हणजे हा फक्त संशय होता, कारण यात कुठलाही पुरावा नव्हता, कुठलंही सामान सापडलं नाही. पण हा संशय दादूच्या मनात इतका खोलवर घर करून गेला की तो संतापाने वेडापिसा झाला. त्याला आपला अपमान झाल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून त्यांनी या बाबतीत मुलीकडे चौकशी केली. मात्र त्यांनी आम्ही काही केलं नाही म्हणत कबुली दिली नाही. त्याला हे सहन झालं नाही. मग त्याने जे केलं त्याची कोणीही कल्पना केली नसेल. मंडळी, रात्री गाव शांत होतं. सगळे झोपेत असताना दादूने आपल्या दोन्ही लहान मुलींना मधल्या घरात आणलं. त्यांचे हातपाय गच्च बांधले. घरातल्या छताच्या तुळईला उलटं टांगलं, म्हणजे त्यांचे पाय वर आणि डोकं खाली. यात आश्चर्य म्हणजे त्या मुलींना जिथं टांगलं त्याच्या खालीच त्या रात्री दादू आणि त्याची बायको झोपली होती. 36 तास त्या मुली त्याच अवस्थेत लटकलेल्या होत्या. त्या रडत होत्या, विनवण्या करत होत्या, पण त्यांना दया दाखवणारं कोणी नव्हतं. एवढंच काय, तर त्यांना जेवण आणि पाणी यातलं काहीच देण्यात आलं नाही. म्हणजे एका तुरुंगापेक्षाही भयंकर शिक्षा. या दादूच्या वडिलांनी मुलींना सोडवण्याचा, पाणी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दादूने त्यांनाच सुनावलं. पुढे गुरुवारच्या सकाळी मुलींना बेशुद्ध पडलेलं पाहून त्यांच्या आजोबांनी त्यांना खाली उतरवलं. पण तोपर्यंत 9 वर्षाच्या सानिकाचा मृत्यू झाला होता. तर अनुजा ही बेशुद्ध असल्याने तिला आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. इकडे गावात कोणालाही प्रकरण कळू नये, घरच्यांनी गुपचूप सानिकावर अंत्यविधीची तयारी सुरू केली. गंभीर जखमी झालेल्या पण शुद्धीवर आलेल्या अनुजाने वडिलांनी हातपाय बांधून टांगलं आणि सोबतच मारहाण केली आणि घडलेला सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितला. त्यानंतर ही घटना सगळ्यांसमोर आली. बातमी गावात पसरली आणि परिसर हादरून निघाला. लोक संतापले. पोलिसांना खबर मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी दादू यमगरला ताब्यात घेतला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. महत्त्वाचं म्हणजे या दादूवर घरच्यांनी कोणतीही तक्रार नोंदवली नाही. या घटनेनंतर आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. मुलींना सोडणाऱ्या आजोबावरच दादूने कोयत्यांनी हल्ला करत त्यांना धमकावलं होतं. यातून एक कौटुंबिक वादातून घडलेली घटना बोलली जाते. घरातल्या भांडणातून एका निष्पाप मुलीचा जीव गेला आणि एक गंभीर अवस्थेत आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलाच संताप व्यक्त केला जातोय आणि न्यायाची मागणी केली जाते. एका छोट्या संशयातून आलेलं हे प्रकरण एवढ्या टोकावर गेलं आणि एक कुटुंब नाहीसं केलं. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.